नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत कैरीच्या 3 प्रकारच्या अशा चटपटीत चटण्या. जेवणामध्ये कुठली तरी चटणी हवीच असते, तर सध्या कैरी फ्रेश कैऱ्या मिळत आहेत बाजारामध्ये. तर अशा एकदम छान ही चटणी महिनाभर टिकेल. ही सुद्धा 8 दिवस फ्रीजमध्ये टिकेल. ही पण 5 दिवस टिकेल फ्रीजमध्ये. तर मस्त चटपटीत चटण्या बनवलेल्या आहेत. तर 2 चटण्या आंबट गोड तिखट अशा चवीच्या आहेत. ही अशी आंबट आणि तिखट चवीची आहे. तर साधी सोपी रेसिपी आहे आपली. पारंपरिक आपण कैरीच्या वेगवेगळ्या पद्धतीने चटण्या बनवत असतो. सर्वांनाच आवडतात. कैरीची चटणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. कैरीची चटणी बनवण्यासाठी हे 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ही आपण अशी गोड आंबट तिखट अशा चवीची चटपटीत चटणी बनवतोय कैरीची. तर आपण तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तर ह्याचं आपल्याला आता मागची साईड कापून घ्यायची आणि ह्याचं साल काढून घ्यायचे. आपण 3 प्रकारच्या चटण्या बनवतोय. मस्त अशा चटपटीत कैरीची चटणी सर्वांनाच आवडते. सध्या खूप छान कैऱ्या मिळत आहेत. याच्याऐवजी दुसरी गावरान असेल तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे साल काढून घ्यायचे सर्व काही. तर आता ह्या कैऱ्यांचे साल काढून झालेले खिसून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्या 3 पण कैऱ्या खिसून घ्यायच्या. तरी सर्व कैरी खिसून झालेली आहे. थोडेसे हलके मसाले भाजून घ्यायचे. हे पाव चमचा मेथी दाणे, हे 10 मिरे आणि 4 लवंग, 1 चमचा मोहरी, 1 चमचा बडीशेप आणि हे लवंगी मिरची 2 आणि 1 बेडगी मिरची. हे हलकंसं भाजून घ्यायचे. पावडर टाकली तरी चालेल. तर गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊ द्यायचे. छान तडतडलेत मसाले काढून घ्यायचे. तर आता हे मसाले थंड झालेत. आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची ह्याची. मसाला तयार झालेला आहे. आपल्याला चटणी बनवून घ्यायची. कढई ठेवली तापण्यासाठी. तेल घालायचे 2 चमचे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घालायचे हिंग पाव चमचा, हळद, ते आपण खिसून घेतलेली कैरी घालायची.
त्यामध्ये घालायचं आहे गूळ. एक छोटी वाटी घातलाय, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यामध्ये घालायचं 1 चमचा मीठ. आणि आपण बनवून घेतलेला हा मसाला खूप मस्त अशी चटपटीत होते ही चटणी. तर लो फ्लेमवरती असे छोडायचे आपल्याला 7-8 मिनिट. फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर चिकटल्या जाईल खाली. तर व्यवस्थित गुळाचं पाणी होईल आणि मग नंतर छान होते. तर आता ही तयार झालेली चटणी काढून घ्यायची. ही अशी छान महिनाभर टिकते. मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची. तुम्हाला जर अजून गोड हवी असेल तर अजून गूळ वापरला तरी सुद्धा चालेल. तर आता गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायची. तयार आहे ही चटपटीत कैरीची चटणी, मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची. 1 महिनाभर आपण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवली तर स्टोअर करू शकतो. मस्त टिकते 1 महिना. आलं ना तोंडाला पाणी सुटलं ना, कैरीची चटणी चटपटीत बघून मस्त झालेली आहे. तर दुसऱ्या प्रकारची कैरीची चटणी, तर ही एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. 4 बेडगी मिरची आणि 5 लवंगी मिरची घेतली. मीठ घेतले पाऊण चमचा, अर्धा चमचा जिरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या. तर अगोदर कैरी कापून घ्यायची आपल्याला. तर कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मागचा देठ काढायचा. आपण सालासहित कापणार आहोत. तशी छान लागते चटणी. तुम्हाला जर साल काढायचं असेल तर चालेल. तर आता आपल्याला अगोदर ही मिरची, जिरं आणि मीठ हे बारीक करून घ्यायचे पहिले. तर आता मिरची जिरं हे बारीक झालेले, त्यामध्ये कैरी टाकायची. त्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि कोथिंबीर. त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे तयार आहे चटणी ही. असे एक रंग आलाय. सोसायटीतल्या मुलांचा आवाज येतो खेळण्याचा. सुट्ट्या चालू आहेत सध्या. मस्त झालेली चटणी. थोडंसं पाणी घातलं अजून 3-4 चमचे. परफेक्ट झालेली आता. तर आता तडका द्यायचा आहे आपल्याला. तेल तापवून घेतले. खमंग फोडणी द्यायची.
चटणी झाली मस्त. ही सुद्धा चटणी फ्रीजमध्ये आठवडाभर छान टिकते आणि टेस्ट खूप छान लागते ह्याची. मी नेहमी बनवत असते. कैरी असेल ना, जोपर्यंत कैरी मिळते तोपर्यंत खूप छान टेस्ट लागते. बनायची तिसऱ्या प्रकारची चटणी बनवायची आता. त्यासाठी घेतली एक तोतापुरी कैरी, 6 हिरवी मिरची, जिरं घेतलं आहे पाऊण चमचा, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 2 चमचे गूळ घेतलेला आहे. तर कैरी कापून घ्यायची अगोदर. अजून कैऱ्या पक्व झालेल्या नाहीत. तोतापुरी कैरीला वेळ असतो, उशिरा. तर आता ही कैरी आपल्याला बारीक कापून घ्यायची. अशा प्रकारे सर्व कैरी कापून घ्यायची. तर आता ही कैरी कापून झालेली याला टाकायची मिरची, जिरं, लसूण आणि गूळ टाकायचं आहे लगेच. ही कैरी कापून घेतलेली, खूप सारी ही कोथिंबीर घालायचं आहे, मीठ, पाणी घालायचं आहे थोडं. तर ही पण चटणी आपली तयार आहे. मस्त काय सुरेख कलर आला. तर अशा प्रकारे आपल्याला आता तडका द्यायचा आहे. तेल तापवून घेतलं. तर मस्त अशी खमंग फोडणी बसलेली. तर आपल्या 3 प्रकारच्या मस्त अशा चटपटीत चटकदार अशा चटण्या तयार आहेत. खूप छान लागतात ह्या चटण्या. एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ह्या तयार आहेत आपल्या कैरीच्या चटण्या. 3 प्रकारच्या बनवलेल्या आहेत. मस्त अशा चटपटीत आहेत. ही आंबट गोड तिखट चवीची, ही पण आंबट गोड तिखट चवीची आणि ही फक्त आंबट आणि तिखट चवीची आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर एकदा नक्की बनवून पहा आणि कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.